नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव जवळपास निश्चित झाले। दिबा पाटलांच्या नावासाठी केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक आहे। श्रेय घेण्यासाठी आटापिटा असल्याचे आजी माजी खासदारांमध्ये आता पाहायला मिळते। ह्या सगळ्या भूमिपुत्रांच्या दबावामुळे तत्कालीन आघाडी सरकारला घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागला आणि दिबा पाटील यांचं नाव देण्याची घोषणा त्यांना करावी लागली। या सगळ्यांच्या मेहनतीचा हा आपल्याला मिळणारा रिझल्ट आहे। ह्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारही त्या नावाला सकारात्मक प्रतिसाद केंद्र सरकारने दिलेला आहे। म्हणून लवकरच दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला लागेल अशा प्रकारची भूमिका दिल्लीच्या पत्रकारांसमोर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी बोललं, लगेच ते फेसबुकवर टाकतात ते। अरे मुख्यमंत्री महोदयांची पूर्ण स्टेटमेंट ऐकून घ्या, काय बोलल्यात ते ऐकून घ्या। मला वाईट वाटतं ह्या लोकांचं काय आता ते पराजयामुळे काय बुद्धिभ्रष्ट झाले का माहीत नाही। पूर्ण स्टेटमेंट ऐका, तुमच्या लक्षात येईल। त्यांनी सांगितलं तेच सांगितलं की महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो असं बोलले का? की पंतप्रधान महोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं आहे, गृहमंत्री महोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं असं बोलले का कुठं मुख्यमंत्री महोदय? सांगा मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।